गप्प बस तुझ्या पापाचं खबर माझ्या नवऱ्यावरती फोडू नको त्यांचा काही दोष नाहीये इतकी वर्ष संसार करून राहिली मी अशीच बोलत होती अशीच राहत होती अशीच वागत होती तेव्हा काही इरिटेट होत नव्हते ते जेव्हापासून तू त्यांच्या आयुष्यात आली ना तेव्हापासून त्यांचं वागणं बदलून राहील काऊन नाही बदलणार काऊन नाही बदलणार तू त्यांच्या कानाशी भू 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 भुंग्यासारखी करत राहशील आणि सारखं ही अशीच वागते ही असंच करते ही अशीच चुकते त्या चुगल्या करत असशील तर असंच होणार ना म्हणून रागवले ते माझ्यावर तुझ्यामुळे रागवले माझ्यामुळे दिस इज रिडिक्युलस तुला खरंच काहीच कळत नाही का तू तुझ्या नवऱ्याला सांभाळू शकली नाहीस म्हणून माझ्यावर आरोप करतेस आता कोणावर करू सांग ना कोणावरती आरोप करू कोण आय मीन सिरियसली लुक एट यू एखाद्या मल्टीनॅशनल कंपनीच्या माणसाची बायको शोधतेस तरी का तू मल्टीनॅशनल अगं मल्टीनॅशनलच काय तू कुणाची बायको होण्याच्याही लायकीची नाही कारण बायको म्हणजे काय राहतं ना हे तुला माहितीच नाही नुसतं फॅशनेबल कपडे घालून तोंडाला रंग लावून नवऱ्याच्या हातात हात घालून त्याच्या पैशावरती चेन करणारी असते याशी नाही राहत बायको म्हणजे काय त्याच्या आयुष्याची त्याच्या संसाराची त्याच्या घराची जबाबदारी स्वीकारणारी त्याची नाती जपणारी त्याच्या संसारात खांद्याला खांदा मिळवून चालणारी ती राहते बायको तुझ्यासारखी मतलबी पोटी कोणाची बायको होऊच शकत नाही मग तू झालीस ना आदर्श बायको काय मिळालं तुला नो सिरियसली फेस द फॅक्ट अँड टेल मी आत्ता या घरात कोण आहे तू की मी मग काय झालं बोल ना काय झालं काही झालं ना तर हे घर माझं आहे हा संसार माझा आहे इथली प्रत्येक वस्तू काढी जमा करून केलंय मी हे सगळं ही सगळी भांडी कुंडी माझी आहेत ते बघ याच्यावरती माझं नाव आहे हे टेबल माझं आहे हा सोफा माझा आहे हा टीव्ही माझा आहे मी विकत आणलंय सगळं हे सगळं मी माझ्या हाताने बनवलंय हे सगळं माझं आहे मला बोलून राहिली मी या घरात येऊ शकत नाही अगं खरं तर तुला इथे यायचं काहीच अधिकार नाही इथे काय तुझं सांग ना काय तुझं काऊन आलीस माझ्या संसारात काय बिघडवलंय मी तुझं बोल अगं हे सगळे प्रश्न तू मला का विचारतेस मला का सांगतेस हे सगळं तुझ्या नवऱ्याची चॉईस आहे ना मी त्याने आणलंय ना मला इकडे त्याला विचारता हे सगळं तू अशी गॅरीची चॉईस एकदम राईट आहे मी तुझ्यापेक्षा कित्येक जास्त पटीने स्मार्ट आहे हुशार आहे इंटेलिजंट आहे शिकलेली आहे हाय सोसायटीतली आहे तुझ्यात काय आहे यातलं यापैकी तुझ्यात काहीच नाहीये पावडर टेक नंबरची काय काय बोलली आहो असं गॅरी म्हणतो अजून कशी आली नाही राधिका मला तर आता काळजी वाटायला लागली त्यात काळजी वाटण्यासारखं आहे काय ती फक्त तिला समजवायला गेली मारायला नाही खरं तर ती समजावून सांगायच्या लायकीचीच नाही माझं तर म्हणणं होतं की राधिकाने लगेचच कुठली तरी लीगल ऍक्शन घ्यायला हवी होती कुठल्या बेसिसवरती लीगल ऍक्शन घेणार आहात तुम्ही जेव्हा की गुरुनाथने तिला त्याच्या घरात स्वतःच आणून ठेवलं तू काहीतरी बडबड नकोस माणसाला ज्यातलं कळत नाही ना त्याच्यावर बोलू नये राधिका आली नानाजी राधिका काय झालं समजावून सांगितलंस का तिला अगं असं विचारण्यापेक्षा तिला समजलं काय असं विचार अगं बोल ना काहीतरी मी तिला समजून सांगायचा पुरा प्रयत्न केला पण ती तर काही समजूनच नाही राहिली नाही पण मी तर आता ठरवूनच टाकलंय नाही तिला घरातनं बाहेर काढलं तर नाव लावणार नाही ही राधिका ये हुई ना बात
राधिका, आता आम्ही काय करायचं ते सांग. हो वहिनी, आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत. भाऊ, आपण सगळेजण मिळून तिच्या घरात घुसूया आणि तिला घराबाहेर काढूया. हा. नाही नाही, असं जोर जबरदस्ती नाही. अशानं मी तिला घरातनं बाहेर काढी नाही, पण यांच्या मनातून नाही. अशानं मीच यांच्या मनातनं उतरे, आणि ते मला नको. बरं, पण मग काय करायचं ठरवलंयस तू? मी अशी परिस्थिती निर्माण करीन की स्वतःच माझं घरच काय, पण माझ्या नवऱ्यालाही सोडून जाईल. सळो की पळो करून सोडीन तिला. तिनं माझ्या संसाराची राख रांगोळी करायचा प्रयत्न केला ना, मी तिच्या आयुष्याची माती करीन. राधिका, होय नानीची, आपलं हे असंच राहतं. चांगल्याशी चांगलं, वाईटाशी वाईट. आता तिला चांगली भाषा कळूनच नाही राहिली, त्याला मी तरी काय करू? ते असं असतं ना, लातों के भूत बातों से नहीं मानते, त्यातलं हे भूत आहे. त्या रट्टे पडल्याशिवाय सुधरत नाही. अगदी बरोबर. काय बरोबर आहे नाना? हे असले फिल्मी डायलॉग सिनेमा टीव्हीत नाही तर सिरियल मध्येच बरे वाटतात, रिअल लाईफ मध्ये नाही. आणि ती स्मार्ट आहे, हुशार आहे, आणि मुळात तुझा नवरा ना तिच्या बाजूने, तर तू काय बिघडवणार आहेस त्यांचं? समिता, ते वेळच ठरवे. माणसाने एकदा मनात आणलं ना, तर तो काही करू शकतो. चल बकुळा मावशी. थांब राधिका. हे बघ, तुला त्या शनायाला धडा शिकवायचा असेल तर तुला तिच्या जवळच राहायला पाहिजे. अगं, बकुळ्याच्या घरी राहून तू कसं काय तिच्यावर लक्ष ठेवणार? पण नानाजी, अगदी बरोबर. हे बघ, बकुळा मावशी आपलीच आहे, आणि तू तिच्याकडे राहण्याबद्दल आमचं काहीच म्हणणं नाहीये. पण तू इथे राहिलीस ना, तर तुझ्यासाठी सगळं सोपं होऊन जाईल. अगं पण रेवती, मी इथे राहणार कुठे? विचारतेस काय तू? माझ्याकडे. अगं पण बीड काही नाही. मी काय परकी आहे का ग? अगं तसं नाही, पण तू एक काम कर, त्यापेक्षा तू आमच्या घरी राहा. हा, म्हणजे रेवतीच्या घरी राहायला काही हरकत नाहीये. म्हणजे कसं आहे, माझं घर इथे समोरच आहे ना, त्यामुळे इथे राहून तू तिच्यावर सहज लक्ष ठेवू शकशील. हा काय? हे म्हणतात ते मलाही पटतंय. तू शेजारी राहिलीस ना की इथे काय घडतंय हे बरोबर कळेल आपल्याला. एक मिनिट नाना, मला हे मान्य नाही. आय मीन, आपण ऑलरेडी 4 जण राहतो या घरात, त्यातून आता ही राहायला येणार, आणि ही आली की हिच्यासोबत हिचा मुलगाही इथे राहायला येणार. आय मीन, हे सगळं कसं मॅनेज होईल? होईल, सगळं मॅनेज होईल. हा, अगं आम्ही पूर्वी 10 बाय 10च्या खोलीमध्ये 7-7 जण राहत होतो. काय ग? तुम्ही राहत होतात म्हणून आम्ही राहायला हवं का? तो काळ वेगळा होता नाना, आता ते शक्य नाहीये. आणि माझी पंकजची काही प्रायव्हसी नावाची गोष्ट आहे की नाही? बकुळा, हा जी नानाजी. राधिकेचं सामान घेऊन ये ग तुझ्या घरून. ती आता इथंच राहणार आहे. राधिका नानाजींकडे राहणार आहे? हो गॅरी, तू प्लीज लवकर घरी ये. ती डेंजर बाई आहे, ती काही करू शकते. मला खूप भीती वाटते रे. अरे यार, आता ही नानाजींकडे राहायला येणार म्हणजे 24 तास आपल्यावर नजर ठेवूनच असणार आहे. मला असं वाटलंही नसेल की राधिका वहिनी असं काहीतरी वागतील. अब वो शनाय का बैंड बजेगा सर.